हॅलो डिअर स्टुडंट, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. आपण बोर्ड क्वेश्चन बँक सॉल्व्ह करतो आहे, ज्याच्यामध्ये आपण फोकस करतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं मी चॅप्टर ऑलरेडी स्टार्ट केलं आहे, जे पार्ट 1मध्ये कव्हर केलं आहे. नाव दिस इज पार्ट नंबर 2 फॉर द चॅप्टर अमाइन. आपण काही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ज्या क्वेश्चन बँकमधल्या आहे, क्वेश्चन बँकमधल्या मॅक्स टू मॅक्स रिॲक्शन तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. ओके. आणि जो थेरोटिकल पार्ट असेल तो आपण सॉल्व्ह करत नाही, कव्हर करत नाही, तो तुम्हाला थेरीमध्ये कुठे ना कुठे मिळून जाणार. सो आता आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिला आहे. दिस इज पार्ट नंबर 2. याच्यामध्ये बघू रिॲक्शन कुठल्या कव्हर करायचं आहे. ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड ऑन आयसोप्रोपिल अमाइन ॲनिलीन. देन कन्व्हर्जन ऑफ नायट्रो अल्केन टू अल्किलामाइन हे आपल्याला बघायचं आहे. अल्किल सायनाइड टू अल्किलामाइन बघायचं आहे. आफ्टर दॅट ॲसेटामाइड टू इथिलामाइन, ॲसेटामाइड टू मिथिलामाइन. इंटरेस्टिंग रिॲक्शन आहे ही, पण रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे. ही स्पेसिफिक रिॲक्शन आहे आणि कंट्रोल्ड नायट्रेशन म्हणता याला. व्हेरी गुड, खूप चांगला क्वेश्चन आहे. आणि पुढे आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आणि ॲरोमॅटिक गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस ॲनिलीन बनवण्यासाठी का वापरत नाही, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे. ओके, ते एक्सप्लेनेशन या पद्धतीचं आहे. आणि अजून बघायचं आहे गॅटरमन रिॲक्शन. देर इज अ डिफरन्स बिटवीन गॅटरमन रिॲक्शन अँड गॅटरमन फॉर्म्युलेशन रिॲक्शन. थोडासा फरक आहे त्यांच्यामध्ये, थोडासा बराचसा फरक आहे. तर गॅटरमन वेगळं आहे आणि गॅटरमन फॉर्म्युलेशन वेगळं आहे. आणि सँडबर्ग रिॲक्शन, असं सगळं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. टॉपिक सुरू करण्याच्या आधी ओके, ज्या मुलांना माझे फ्री क्लासेस अटेंड करायचे असतील त्यांनी मला फॉलो करायचे अनअकॅडमीवरती. माझे फ्री क्लासेस असतात डेली. पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण सिलेबस कव्हर केला गेला आहे. पी ब्लॉकला जे सुरुवात केली आहे, पी ब्लॉक लाईव्ह क्लास असतो दररोज संध्याकाळी 6 वाजता मी पी ब्लॉक चालू केलं आहे. आजचे आहे 29. मी 28पासून पी ब्लॉकला स्टार्ट केलं आहे. त्यामुळे इंट्रोडक्शन झाले. ज्यांना पी ब्लॉकचं प्रिपरेशन करायचं त्यांनी लगेच माझ्यासोबत आज जॉईन व्हा. संध्याकाळी 6 वाजता आपलं लेक्चर आहे. दररोज संध्याकाळी 6 वाजता असतं. सध्या 7-8-10 लेक्चर आपले होणार आहे पी ब्लॉकचे. त्यामुळे आजचं होणारं सेकंड लेक्चर असेल, तुम्ही आजपासून जॉईन होऊ शकताय. इथे काही इम्पॉर्टंट फीचर्स आहे जे तुम्ही तुमच्या घरी बसून लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकताय. तुम्हाला सगळ्या कोर्सेसला अनलिमिटेड ॲक्सेस मिळतो आहे. ओके, टॉप एज्युकेटर तुम्हाला गाईड करताय. तुमचा पूर्ण मी सिलेबस कव्हर केला आहे. खूप सारे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, टेस्ट सिरीज आहे, स्टडी मटेरियल तुम्हाला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फायदेशीर असतील. जे एज्युकेटर तुम्हाला टीच करताय त्या एज्युकेटरच्या खूप साऱ्या बॅचेस असतात आणि त्या बॅचेसमध्ये जेवढे काही लेसन्स दिले आहेत त्याचे याच्या आधी झालेले आणि होणारे सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. टॉप एज्युकेटरची टीम आहे, यांना तुम्ही सगळ्यांना फॉलो करू शकताय. या बॅचेस आहेत. या बॅचेस कशा असतात मुलांनो, की प्रत्येक बॅचमध्ये तुम्ही चेक करा 4 एज्युकेटर्स आहे. आणि 4 एज्युकेटर कशासाठी आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीसाठी. तसं सेम इथे सुद्धा PCMB तुमचं कव्हर होतं आहे. या पण बॅचमध्ये PCMB कव्हर होतं आहे. आणि म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच बॅचेसमध्ये तुम्हाला 4 टीचर्स मिळत आहे फॉर द सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. इट सपोज एक एज्युकेटर आहे, तसा सेम केमिस्ट्रीचा एज्युकेटर दुसऱ्या बॅचमध्ये आहे, तिसऱ्या बॅचमध्ये पण, चौथ्या बॅचमध्ये पण आहे. सेम फिजिक्सला पण आहे, मॅथ्सला पण आहे, बायोलॉजीला पण आहे. तुम्हाला या सगळ्या बॅचेस ॲक्सेसेबल असतात एकाच प्लसमध्ये. ओके, तुम्हाला जर प्लस घ्यायचं असेल तर यू हॅव टू पे 1500 फॉर द सिंगल मंथ अँड यू इफ यू यूज द कोड जगदीश वाघ यू विल गेट सम 10% डिस्काउंट. तुम्हाला तुमचे कॉईन्ससुद्धा असं ते कॉईन रिडीम करायला विसरू नका, त्यात पण तुमचे काही ना काही पैसे वाचतील. ओके, सो यू हॅव टू फॉलो अस ऑन अनअकॅडमी यूट्यूब चॅनल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फेसबुकवरती आम्हाला फॉलो करू शकता. लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन. आपण हे क्वेश्चन बँक सॉल्व्ह करतोय अमाइन चॅप्टरची, क्वेश्चन नंबर 6. सो चलो आपण बघूया की नेमकं हे सॉल्व्ह कसं करायचं. लेट मी सिलेक्ट द पेन. ओके, गो विथ द 1 मिनिट. चलो आपण एकदम शांततेत क्वेश्चन सॉल्व्ह करू, काही करण्याची गरज नाही आहे. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड ऑन आयसोप्रोपिल अमाइन. सगळ्यात पहिल्यांदा मी आयसोप्रोपिल अमाइन इथं प्रेझेंट करतो आहे, ज्याचं स्ट्रक्चर आपण इथे मेन्शन केलं आहे. दिस इज अ स्ट्रक्चर ऑर द फॉर्म्युला फॉर आयसोप्रोपिल अमाइन. आयसोप्रोपिल अमाइनची ॲक्शन, आयसोप्रोपवरती ॲक्शन बघायची. कोणाची ॲक्शन? नायट्रस ॲसिड. आता हे नायट्रस ॲसिड काही डायरेक्टली प्रोड्यूस होत नाही. ते कसं प्रोड्यूस होतं समजून घ्या. आपण यूज करतो NaNO2 प्लस आपण यूज करतो HCl. NaNO2 आणि HCl यांचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि 273 केल्विन टू 278 केल्विनला, म्हणजे अगदी कोल्ड कंडिशनला, जेव्हा आपण कोल्ड कंडिशनला या दोघांची केमिकल रिॲक्शन करतो, या दोघांची केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे तुम्हाला तिथे कंपाऊंड मिळतं HNO2. आणि हे HNO2 कंपाऊंड या ॲनिलीनसोबत काय होतं आहे? रिॲक्ट होतं आहे. रिॲक्ट कसं होतं? व्हिडिओ नंबर 1मध्ये पण थोडं एक्सप्लेन केलं होतं. जेव्हा 2 मॉलिक्युलमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो, दे हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स इच अदर. हे दोघंही नायट्रोजन एकमेकांना जोडले जातात आणि ते जोडत असताना इथले दोघंही हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचे. मग रिॲक्शन होताना होते कशी? सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 CH CH3
आणि या साईडला तुम्हाला एक नायट्रोजन तर दिसतोच आहे, हे आधीचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये सेकंड मॉलिक्यूलमधला नायट्रोजन पण अटॅच होईल. आणि नेहमी आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनमध्ये काय असतो, ट्रिपल बॉन्ड असतो. आता प्रॉब्लेम झाला इथे, काय प्रॉब्लेम झाला आहे, या नायट्रोजनचे झाले 4 बॉन्ड, मग त्याच्यावरती प्लस चार्ज येणार, म्हणजे तो झाला अनस्टेबल. तो पॉझिटिव्ह आहे, तो काय करतो, आउटसाईडला जो कोणी निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करतो. ओके मुलांना, फक्त मला एकदा चेक करू द्या, 1 मिनिट, जस्ट आय वॉन्ट टू चेक, 1 मिनिट ओनली. हां, एव्हरीथिंग इज गोईंग फाईन, नो प्रॉब्लेम. सो लेट्स कंटिन्यू. इथून आपण कंटिन्यू करू. इथे काय होतं की तो शेजारच्या एखाद्या क्लोरीनला काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःकडे अट्रॅक्ट कसं करतो आपण समजून घ्या. लेट मी, ओ माय गॉड, 1 मिनिट. सो इथे काय होणार, हा जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होतो तेव्हा त्या या मीडियममधला निगेटिव्ह म्हणजे क्लोरीनला काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. इथे मिळालं Cl मायनस. एकदा की क्लोरीन त्याच्या शेजारी आला तर प्लस मायनस बॅलन्स होतो, मॉलिक्यूल थोडासा स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे. या मॉलिक्यूलमध्ये जेव्हा आपण वॉटर ॲड करतो तर बघा सिम्पल होतं काय, इथला बॉन्ड ब्रेक होतो आणि इकडच्या अल्किल ग्रुपला वॉटर मॉलिक्यूलमधला OH जोडायचा असतो. मग मॉलिक्यूल दिसायला अशा पद्धतीने दिसतो, मॉलिक्यूल दिसायला असा दिसतो, लाईक दिस इज अन आयसोप्रोपिल अल्कोहोल. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, जेव्हा इथला बॉन्ड इमिजिएटली ब्रेक होतोय तेव्हा नायट्रोजन गॅस बाहेर पडणार आहे. देयर इज अ इव्होल्युशन ऑफ N2 गॅस. आणि व्हिडिओ नंबर 1 मध्ये तुम्हाला हेच एक्सप्लेन केलं होतं, पण क्वेश्चन असं होता की विच गॅस इज इव्हॉल्व ड्युरिंग दिस प्रोसेस, मग नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. ओके, प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल, इकडचं Cl कंबाईन होणार या हायड्रोजन सोबत, तुम्हाला एक बाय प्रोडक्ट काय मिळणार, HCl. ही झाली पहिली रिॲक्शन. आता सेम रिॲक्शन आपल्याला बघायची, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड ऑन ॲनिलीन. मी तुम्हाला रिॲक्शन एक्सप्लेन करतो. चला, ओके, नाव दिस इज द पार्ट ऑफ एक्सप्लेनेशन. मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर ते नक्की त्याच्यावरती लाईक कमेंट करायला विसरत नका जाऊ. ओके, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि तुम्हाला जर कुठला टॉपिक डिफिकल्ट वाटत असेल तर मला ते सांगा, तो टॉपिक मी तुम्हाला बनवून देणार. आता ॲनिलीनसोबत आपल्याला रिॲक्शन करायची आहे. ॲनिलीन मी प्रेझेंट बघा कसं करतोय. सो हिअर इज अ ॲनिलीन, आपण इथे ॲनिलीन प्रेझेंट करतोय. या ॲनिलीनची रिॲक्शन तुम्हाला करायची आहे नायट्रस ॲसिडसोबत, जो आहे HNO2. हा HNO2 कोणापासून मिळतो आपल्याला, इट इज ऑप्टेन फ्रॉम NaNO2 अँड HCl. सेम वेने रिॲक्शन करायची, काही चेंजेस नाही करायचे आपल्याला. ओके, टेम्परेचरची रेंज आहे 273 to 278 केल्विन. या टेम्परेचरला जेव्हा NaNO2 आणि HCl रिॲक्ट होतात त्यांच्यापासून तुम्हाला मिळतो HNO2. आता जेव्हा पहिला मॉलिक्यूल दुसरा मॉलिक्यूल दोघांमध्ये नायट्रोजन आहे, दे आर हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स इच अदर, तर हे दोन नायट्रोजन एकमेकांना बाइंड होतात. कशा पद्धतीने, इट लुक लाईक दिस. इथे हा बेन्झिन मी आयदाचा काढलाय, त्या बेन्झिनला एक नायट्रोजन दाखवलाय, त्याचे दोघं हायड्रोजन काढून तिथे मला जोडायचं काय, नायट्रोजन. मग NN नेहमी ट्रिपल बॉन्ड असतो, इथे प्लस चार्ज येणार नेहमीप्रमाणे. एकदा की प्लस आला तर या मीडियममधला Cl मायनस अट्रॅक्ट होणार, इथे येणार Cl मायनस. ओके, आता हे फॉर्म झालं बेन्झिन डायऑझोनियम क्लोराईड. मी मुद्दाम नाव लिहित नाही, त्याला वेळ जातोय. बेन्झिन डायऑझोनियम क्लोराईड फॉर्म झाला. या बेन्झिन डायऑझोनियम क्लोराईडमध्ये पुन्हा वॉटर टाकायचं आपल्याला. वॉटर टाकल्यानंतर रिॲक्शन बघा कसं होणार, सिम्पली इथला बॉन्ड ब्रेक होणार आणि त्या बॉन्डला ब्रेक करून तुम्हाला OH जोडायचा आहे बेन्झिनला. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड फेनॉल, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड फेनॉल. प्लस नेहमीप्रमाणे N2 गॅस बाहेर पडणार, प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल HCl. दोघे रिॲक्शन सेम वेने आपण सॉल्व्ह केले आहे. सो प्रोसीड फॉर द नेक्स्ट रिॲक्शन. राईट द रिॲक्शन टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन. ओके, 1 मिनिट गाईज. नायट्रो अल्केनला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे अल्किलामाइनमध्ये, आणि सेकंड रिॲक्शनमध्ये अल्किल सायनाइडला कन्वर्ट करायचं आहे अल्किलामाइनमध्ये. खूप इझी रिॲक्शन आहे, नीट समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगतोय, या केसमध्ये जेव्हा आपण नायट्रो अल्केनचा यूज करतोय, नायट्रो अल्केन मी प्रेझेंट करताना RNO2 मेन्शन करतोय. RNO2चं कन्वर्जन तुम्हाला करायचं आहे अल्किल अमाइनमध्ये, म्हणजे RNH2 मध्ये. RNO2चं RNH2 करायचं आहे. तुम्हाला लगेच लॉजिकल लक्षात येतं की तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ऑक्सिजनला काढावं लागेल. बघा साधी गोष्ट आहे, RNO2चं तुम्हाला RNH2 करायचं आहे, याचा अर्थ ऑक्सिजनला काढावं लागेल ना. ऑक्सिजनला काढण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, रिडक्शन. आणि ऑक्सिजनला काढण्यासाठी कोण लागतं, हायड्रोजन. मग हायड्रोजन घेऊन जावे लागतील, मग हायड्रोजन टाकण्याच्या प्रोसेसला काय बोलतो आपण, इट्स अ रिडक्शन प्रोसेस. मग आपल्याला एक चांगल्यातला रिड्युसिंग एजंट लागणार की जो असणार आहे टीन अँड HCl, दॅट इज SN अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl. SN कॉन्सन्ट्रेटेड HCl जेव्हा तुम्ही रिॲक्ट करता तर या मेटलची रिॲक्शन HCl सोबत होते, तुम्हाला हायड्रोजन बाहेर पडतात. हे बाहेर पडलेले हायड्रोजन रिॲक्ट होतात नायट्रो अल्केन सोबत.
ओके, या नायट्रो अल्केन सोबत काय होतात, हायड्रोजन रिॲक्ट. आता रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी मला 6 नेसंट हायड्रोजनची गरज आहे. ते 6 नेसंट हायड्रोजन काम कसे करतात बघा, 1 2 3 4 5 अँड 6. त्यातले हे 4 नेसंट हायड्रोजन, त्यातले हे 4 नेसंट हायड्रोजन या 2 ऑक्सिजनला लागतात काढण्यासाठी. मग तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाइस H2, देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट ट्वाइस H2. तुम्हाला H2 मिळाला, H2 मिळाला याचा अर्थ हे दोघंही ऑक्सिजन तुम्ही रिमूव्ह केले. ऑक्सिजनला रिमूव्ह करून झाल्यानंतर उरलेले 2 हायड्रोजन तुम्हाला द्यायचे आहे त्या नायट्रोजनला. मग तुम्हाला इथे कंपाऊंड मिळतो RNH2 प्लस H2. दॅट्स इट. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन alkylamine. There is a formation of an alkylamine. There is a formation of an alkylamine by using nitroalkane. यासाठी तुम्हाला रिडक्शन करावं लागतं विथ द हेल्प ऑफ एसएन अँड HCl. यातले आपण सेकंड रिॲक्शन बघू. कन्व्हर्जन काय करायचं आहे, अल्किल सायनाइडचं कन्व्हर्जन अल्किल अमाइनमध्ये करायचं आहे. अल्किल सायनाइड आपण प्रेझेंट कसं करतो, RCN, आणि याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे. कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, अल्किल अमाइनमध्ये, दॅट इज RNH2. अल्किल सायनाइडचं कन्व्हर्जन अल्किल अमाइनमध्ये करायचं आहे. मग या केसमध्ये पुन्हा मला रिडक्शनच करावं लागेल. रिडक्शन मी कसं करणार, आय एम गोइंग टू यूज, बघा मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल रिड्युसिंग एजंट चेंज होतो. इथे मला 2 ऑप्शन आहे, दोघांपैकी कुठला पण वापरा. सपोज मी या केसमध्ये वापरला आहे, जस्ट कन्सिडर सोडियम इथेनॉल. मी इथे यूज करतो आहे सोडियम इथेनॉलचा. सोडियम इथेनॉलची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होतो आणि तो हायड्रोजन गॅस तुम्हाला इथे जोडायचा आहे. त्यातले 2 हायड्रोजन जोडायचे कार्बनला, अजून 2 हायड्रोजन जोडायचे या नायट्रोजनला. जेव्हा तुम्ही अशी रिॲक्शन करणार तेव्हा तुम्हाला मॉलिक्यूल कुठला मिळणार, RCH2NH2. काही फरक पडत नाही, RNH2 दाखवा, RCH2NH2 दोघांचा अर्थ एकच आहे. ही झाली फर्स्ट ऑप्शन. तुम्ही ही रिॲक्शन तुमचे पूर्ण मार्क मिळतील. ओके. सेकंड, तुम्ही अजून एक चांगला रिड्युसिंग एजंट आहे पण थोडा कॉस्टली आहे, तो पण तुम्ही वापरू शकताय. रिॲक्शन कशी होणार बघा, RCN, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकताय रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. देर इज अ यूज ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट काय करणार, 4 नेसंट हायड्रोजन देणार तुम्हाला, आणि हे 4 नेसंट हायड्रोजनपैकी 2 हायड्रोजन जोडायचे कार्बनला आणि 2 हायड्रोजन जोडायचे नायट्रोजनला. जेव्हा तुम्ही हे 2 जण जोडणार तर आतले डबल बॉन्ड ब्रेक होणार, ट्रिपलचं करून डायरेक्टली सिंगलमध्ये होईल. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ RNH2, RCH2 अँड NH2, RCH2 अँड NH2. मग दोघं रिॲक्शन लिहिण्याची गरज नाही, दोघांपैकी कुठली पण एकच रिॲक्शन लिहा, तुम्हाला तुमच्या एक्झामचे पूर्ण मार्क मिळतील. खूप काही डिफिकल्टी नव्हती मुलांनो, इट्स सिम्पली रिडक्शन रिॲक्शन. दोघं ठिकाणी आपण काय केलं आहे, रिडक्शन केलं आहे. चला याच्या पुढे आपण प्रोसीड करू नेक्स्ट रिॲक्शन. मे बी तुम्हाला असं जाणवत असेल की मी खूप घाईत बोलतोय कारण कमी वेळात जास्तीत जास्त कव्हर करायचं आहे. सो काय विचारलं आहे, राईट रिॲक्शन टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्व्हर्जन. पुन्हा एक कन्व्हर्जन विचारलं आहे, ॲसेटामाइड टू इथिलामाइन. काय करावं लागेल, आधी ॲस्टामाइड ड्रॉ करा. ॲसेटामाइड म्हणजे एक प्रकारचा अमाइड आहे ज्याचा एक कार्बन जोडला आहे आपण, दिस इज ॲसेटामाइड. ॲसेटामाइडचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे इथिल अमाइनमध्ये. बघा ना, इथिल अमाइन आपण प्रेझेंट कसा करतो, CH3 CH2 अँड NH2, हा झाला इथिल अमाइन. मग याचं कन्व्हर्जन करायचं असेल तर मला एक पिक्चर दिसतंय की या ऑक्सिजनला काढणं गरजेचं आहे आणि ऑक्सिजनला काढण्यासाठी हायड्रोजन लागतात. म्हणजे आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की आपल्याला रेड्युसिंग एजंट वापरायचं आहे, कारण रेड्युसिंग एजंटच हायड्रोजन देतात. मग इथे आपण यूज केला आहे, जो आता थोड्या वेळ आपण यूज केला होता, LiAlH4. आपण वापरला आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट इन प्रेझेन्स ऑफ इथर. लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटचं कामच आहे की तो काय प्रोव्हाइड करणार, हायड्रोजन प्रोव्हाइड करणार. हे हायड्रोजन मिळाले 4, त्याच्यापैकी 2 हायड्रोजन वापरायचे आहे या ऑक्सिजनला काढण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळेल, H2, आणि उरलेले 2 हायड्रोजन तुम्हाला या कार्बनला जोडून द्यायचे, जे तुम्हाला कंपाऊंड मिळणार CH3 CH2 NH2, जे आपण इथे दाखवलं आहे. ही झाली पहिली रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन बघा काय दिली तुम्हाला. ओके, रिॲक्शन नंबर 2, त्याच्यामध्ये ॲसेटामाइडच वापरायचं. पुन्हा आय एम गोइंग टू शो अगेन ॲसेटामाइड. ॲसेटामाइडचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे मिथिलामाइनमध्ये. म्हणजे याचा अर्थ हा CO निघाला पाहिजे. या COला काय करायचं, आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, आणि या COला रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला डिग्रेडेशन करायचं आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे हॉफमन ब्रोमअमाइड डिग्रेडेशन. हॉफमन ब्रोमअमाइड डिग्रेडेशन. हॉफमन ब्रोमअमाइड डिग्रेडेशनमध्ये आपण या कार्बनला रिमूव्ह करण्याचं काम करतो. कसं आपण नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिली स्टेप काय होते, तुम्हाला ही प्रोसेस कशी करायची, ब्रोमिनेशन करायचं आहे. तुम्हाला ब्रोमिनेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड वापरलं तरी चालतं. ओके, आता रिॲक्शन मला माहिती की पुढे जाऊन मला बॅलन्स करायची आहे, तर KOH मी 3 टाइम्स वापरतोय. ही रिॲक्शन होतेच कशी,
कशी होती रिॲक्शन, तुम्हाला सिम्पली या ग्रुपला रिमूव्ह करायचं आहे आणि हे उरलेले CH3NH2 एकमेकांना जोडायचे. आपल्याला हवं असलं कंपाऊंड आपल्याला मिळालं CH3 अँड NH2. बघा तुम्हाला मिथिलामाइन मिळाला. येस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथिलामाइन. आता प्रॉब्लेम काय होतो, याचं बाय प्रोडक्टच समजवणं किंवा याचं बाय प्रोडक्ट लक्षात ठेवणं खूप डिफिकल्ट आहे. आता मी काय करतो, तुम्हाला समजण्यापुरता आपण जे वापरलं ते ठीक आहे, ते वापरून झालं, पण जे वापरलंच नाही आहे, ज्यांना रिमूव्ह केलं ते काय काय ते चेक करू आणि मग ठरवू की नेमकं बाय प्रोडक्ट काय काय मिळतील. तुम्हाला समजण्यापुरतं फक्त हे सांगतोय, असं काही तुम्हाला कुठे दाखवायचं नसतं. बघा तुम्ही कार्बोनिलला रिमूव्ह केलं की नाही, इथे एक कार्बन दाखवा, एक ऑक्सिजन दाखवा. तुम्ही कार्बोनिलला रिमूव्ह केलं, तुम्ही 2-2 ब्रोमिन वापरता आहेत, इथे मी मेन्शन करतो BR. तुम्ही पोटॅशियम हायड्रोक्साईड 3 टाइम्स यूज करताय, पोटॅशियम हायड्रोक्साईड 3 टाइम्स दाखवा. ओके, आता बघा एक्झॅक्टली होतं काय यांच्यामध्ये काय होतं की इथे तुम्हाला 3 टाइम्स दाखवलं तुम्ही, इथे तुम्हाला पहिलं प्रोडक्ट काय मिळणार, KBR कंबाईन होतील, तुम्हाला ट्वाईस KBR मिळणार, ट्वाईस KBR तुम्हाला मिळाल, ट्वाईस KBR फक्त. ओके, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाईस KBR प्लस अजून काही प्रोडक्ट मिळेल. अजून प्रोडक्ट कसं मिळतं नीट समजून घ्या. तुम्ही इथे कार्बोनला रिमूव्ह केलं, CO ग्रुप काढला तुम्ही, 2 ब्रोमिन आहे, 3 KOH आहे, एवढे सगळे ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला जे काही बाय प्रोडक्ट मिळणार ते कसे मिळणार. आता या केसमध्ये आपल्याला पोटॅशियम हायड्रोक्साईड अजून लागेल एक, आपल्याला पोटॅशियम हायड्रोक्साईड 3 टाइम्स वापरायचं, 4 टाइम्स वापरायचे आहे. 1 मोर KOH इज देयर, KOH इथे दाखवतो, इथे दाखवतो KOH. बघा ज्यांना इथे मी बॉक्स करतो आहे ते वापरले गेले, ठीक आहे, हे वापरले गेले, किंवा मी एक काम करतो त्यांना मी इरेज करतो, म्हणजे तुम्हाला समजेल की मग उरतं काय काय. ओके, KBR निघून गेले, ट्वाईस KBR निघून गेले. त्याच्यानंतर बघा काय सांगतोय, तुम्हाला मिळणार अजून एक जण, काय मिळतंय कसं मिळतंय बघा, इथलं 2 पोटॅशियम, ज्यांना मी सर्कल करतो त्यांच्यावरती फोकस करा, हे 2 पोटॅशियम K2 C आणि O3 हे 3 ऑप्शन 1 2 अँड 3, ज्यांना आता मी बॉक्सेस केले आहेत त्यांच्यापासून मला एक प्रोडक्ट मिळतंय K2CO3 प्लस अजून एक प्रोडक्ट मिळेल. आता काय उरलं चेक करा, हायड्रोजन उरले, किंवा मी तो पार्ट इरेज करून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय उरलं आहे. बघा इथला ऑक्सिजन निघून गेलाय, हा पण ऑक्सिजन निघून गेलाय, हा K निघून गेलाय, हा पण K निघून गेलाय, इथला O निघून गेलाय, कार्बन पण निघून गेलाय. आता बघा तुम्ही चेक करा काय उरलंय, HOH. जेव्हा हे कंबाईन होईल त्यापासून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड ट्वाईस H2, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड ट्वाईस H2, दॅट्स इट. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड मिथिल अमाइन, यालाच काय म्हणतो आपण, मिथिल अमाइन बोलतो. रिॲक्शन खूप सोपी होती. पुढची रिॲक्शन, नेक्स्ट रिॲक्शनला काय विचारलंय, राईट द रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ p-नायट्रोॲनिलीन. लक्षात घ्या ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये नायट्रेशन करायचो आपण. नायट्रेशन केल्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा की तुम्हाला ऑर्थोवाला आणि पॅरावाला दोघं प्रोडक्ट मिळाले, दोघं नाही तिघं प्रोडक्ट मिळायचे, ऑर्थो मेटा पॅरा. त्याच्यामध्ये आता आपण 47%, 51%, 2% असे प्रोडक्ट मिळतात तुम्हाला. पण मग हे लॉस आहे आपल्या त्याच्यामध्ये, इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यू याचा लॉस होतो. मग तुम्हाला एकच प्रोडक्ट हवं असेल तर तुम्हाला एक स्पेसिफिक रिॲक्शन करणं गरजेचं आहे. नायट्रेशन थोडंसं कंट्रोल पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्याला कंट्रोल नायट्रेशन सुद्धा म्हटलं जातं. नीट समजून घ्या ही रिॲक्शन कशी होते, 3 मार्क देऊन जाऊ शकते, 2 मार्क तुम्हाला देऊ शकते. बघा याच्यामध्ये आपण रिॲक्शन कशी करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आधी ठरवून घ्या आपल्याला बनवायचं काय, आपल्याला बनवायचं आहे p-नायट्रोॲनिलीन. आता p-नायट्रोॲनिलीन कसा बनवायचा ॲनिलीनपासून ते आपण समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यात पहिल्यांदा ॲनिलीनचा वापर करतोय. प्रत्येक पॉईंट नीट समजून घ्या, प्रत्येक पॉईंटमध्ये नॉलेज असणार आहे. सो इथे आपण NH2 घेतलं. जर याच्यामध्ये मी नायट्रिक ॲसिड टाकलं असतं तर मला p-नायट्रोॲनिलीन मिळालाच असता, पण अपार्ट फ्रॉम p-नायट्रोॲनिलीन आय ऑल्सो गेट ऑर्थो ॲज वेल ॲज मेटा. पण मला ते नको आहे, मला फक्त एकच प्रोडक्ट पाहिजे, म्हणून मी यात डायरेक्ट नायट्रिक ॲसिड ॲड करणार नाही. मग मला काय टाकावं लागेल, मला इथे ॲड करायचं आहे ॲसिडामाइड. ओके, किंवा अनहायड्रेट म्हटलं तरी चालेल. CH3 डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O अँड CH3 या मॉलिक्युलचे मी काय करतो याच्यात ॲडिशन करतोय. कशी होणार ॲडिशन, इथला एक हायड्रोजन रिप्लेस करून या असिल ग्रुपला तिथे ॲड करा, मग तुम्हाला मॉलिक्युल दिसायला असं दिसलं. एक हायड्रोजन कमी करून या असिलला काय केलं मी ॲड केलं. अशा पद्धतीने मला एक मॉलिक्युल मिळाला ज्याच्या प्रॉपर्टीज मी चेंज केल्या. प्रॉपर्टीज चेंज कशा केल्या, आधी होता सिम्पली तो ॲनिलीन आणि ॲनिलीनचं कन्व्हर्जन आता झालंय ॲसेटानिलीड. बघा ॲनिलीनमध्ये का केलं नाही नायट्रेशन, याच्यामध्ये काय करतो एक रिझन आहे. ॲनिलीनच्या बाबतीत वरच्या साईडला आहे NH2 ग्रुप की जो बेंझिनचे ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ॲक्टिवेट करतो. आता सध्या जो ॲसेटानिलीड आहे त्याच्यामध्ये वरच्या साईडला आहे कार्बोनिल ग्रुप, आणि कार्बोनिल ग्रुप असल्यामुळे म्हणजे कम्प्लिटली अमाइड फॅमिली आहे, आणि अमाइड फॅमिली असल्यामुळे
आपण इथे नायट्रेशन करणार आणि नायट्रेशन हे स्पेसिफिक असणार फक्त पॅरा पोझिशनला. नायट्रेशन करतोय म्हणजे आपल्याला कोणाकोणाचा वापर करायचा असतो, आपल्याला वापर करायचा असतो HNO3चा, प्लस आपल्याला वापर करायचा असतो H2SO4चा, आणि इथे तुम्हाला टेम्परेचरची गरज असते ऑलमोस्ट 288 केल्विन टेम्परेचर. या पर्टिक्युलर कंडिशनला जेव्हा आपण नायट्रेशन करतो तेव्हा नायट्रिक ॲसिडमधला NO2 ग्रुप हा अटॅक करत असतो पॅरा पोझिशनला. मग तुम्हाला इथे एक प्रॉडक्ट मिळतं NHC+O CH3. हा ॲज इट इज, याच्यामध्ये काही आपण चेंजेस करत नाही. बेन्झिनसुद्धा आहे तसंच, फक्त एक ग्रुप ॲड झाला इथे की जो कुठला असणार आहे NO2 ग्रुप. हा झाला पी नायट्रो ॲसेटॅनिलीन. पण आपल्याला तर पी नायट्रो ॲनिलीन पाहिजे. हा फॉर्म झाला पी नायट्रो ॲसेटॅनिलीन. मग याच्यामध्ये काय करायचं, सिम्पली तुम्हाला या मोलेक्युलला कन्वर्ट करायचं आहे. बघा सिम्पली आपण काय करणार, एकदा की हे कंपाऊंड फॉर्म झालं वरचा ग्रुप निघणं गरजेचं आहे. सिम्पली याच्या काय करा, हायड्रोलिसिस करा, ॲसिड हायड्रोलिसिस. जेव्हा तुम्ही याच्यात HOH ॲड करणार तेव्हा प्रोसेस काय होईल चेक करा. मी ते साईडला दाखवतोय. वरच्या साईडला होणार NH2 आणि इथे डाऊन साईडला होणार रेग्युलर कंपाऊंड, जो अशा पद्धतीने मी दाखवतोय. हिअर इज अ NO2. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट CH3C+O OH. याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा नाही, पण आपल्याला काय मिळालं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ पी नायट्रो ॲनिलीन. परफेक्ट. चला, ही रिॲक्शन महत्त्वाची आहे. याच्यामध्ये बऱ्याच स्टेप झाल्या आहे. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 आणि मग थर्ड स्टेपला आपल्याला प्रोडक्ट मिळाले. रिॲक्शन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्यापैकी महत्त्वाची आहे. याच्यानंतर आपण पुढचा बघू की व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. हे तर गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आय थिंक रिॲक्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आणि याच्यामध्ये आपण पुढे बघूया काय आहे. चला, पुढची रिॲक्शन आहे गॅटरमन रिॲक्शन. देर इज अ डिफरन्स बिटवीन गॅटरमन अँड गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन. गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन वेगळ्या प्रकारे, गॅटरमन वेगळी रिॲक्शन आहे, डोंट बी कन्फ्यूज. तर या रिॲक्शनमध्ये काय असते, आपण पॉईंट नंबर 1 सॉल्व्ह करू. फर्स्ट ऑफ ऑल विल टॉक अबाउट द गॅटरमन रिॲक्शन. गॅटरमन रिॲक्शनमध्ये काय होतं, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड आपल्याला यूज करायचा असतो, की आपण दाखवताना तो असा दाखवतोय. देर इज अ यूज ऑफ बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. हॅलाइड तुम्ही कुठला पण यूज करू शकताय. दिस इज डायअझो ग्रुप, दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज, आणि देणार Cl-. त्याला बोलताना काय बोलणार, बेन्झिन डायअझोनियम हॅलाइड. या बेन्झिन डायअझोनियम हॅलाइडला आपल्याला कॉपर पावडर सोबत हीट करायचं आहे. कॉपरची पावडर घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे HCl टाकायचं आहे. कॉपर इन प्रेझेन्स ऑफ HCl जेव्हा तुम्हाला हीट करतात तेव्हा होतं काय, अझो ग्रुप इज गोइंग टू रिप्लेस. म्हणजे हा जो ग्रुप आहे हा अझो ग्रुप आपण रिप्लेस करतो आणि तिथे HCl असल्यामुळे वरच्या साईडला येतो Cl. म्हणजे तुम्हाला मिळतं क्लोरोबेन्झिन प्लस N2 गॅस काय होणार, इव्हॉल्व होणार. क्लोरोबेन्झिन तुम्हाला मिळालं प्लस N2 गॅस काय झालाय, इव्हॉल्व झालाय. ही झाली कुठली, गॅटरमन रिॲक्शन. इन केस तुम्हाला ब्रोमोबेन्झिन पाहिजे असेल तर चेंजेस फक्त काय करायचे, याच्यामध्ये कॉपर पावडर तर लागणारच आहे तुम्हाला, याच्यामध्ये कॉपर पावडर लागलं, फक्त इथे HBr टाकून द्या. तुम्ही एकदा की ते HBr टाकला तर तुम्हाला ब्रोमोबेन्झिन मिळेल. खूप सोपी रिॲक्शन आहे. अगेन देर इज अ रिमूव्हल ऑफ नायट्रोजन गॅस. नायट्रोजन गॅस काय होणार, रिमूव्ह होणार. ही झाली कुठली रिॲक्शन, गॅटरमन रिॲक्शन. सर पूर्ण लिहायचं का दोघं रिॲक्शन, नॉट नेसेसरी, फक्त एकच रिॲक्शन दाखवा, एक तर क्लोरीनची दाखवा किंवा ब्रोमिनची दाखवा. त्याच्या पुढची रिॲक्शन आपल्याला बघायची, इट्स अँड सँडमेअर रिॲक्शन. सँडमेअर रिॲक्शन तर ठीक आहे, यासारखीच असं जे आता आपण बघितलं होतं. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, फक्त ॲड केलेला रिएजंट आपल्याला चेंज करावं लागलं, बाकी सगळा पार्ट सेमच आहे. इथे आपण मेन्शन करतोय N2+X-. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकतर तुम्ही CuCl ॲड करा इन प्रेझेन्स ऑफ HCl, तुम्हाला इमिजिएटली कंपाऊंड मिळणार क्लोरोबेन्झिन, आणि क्लोरोबेन्झिन फॉर्म झाल्या नायट्रोजन गॅस सायमल्टेनियसली काय होणार आहे, इव्हॉल्व होणार. इन केस तुम्हाला ब्रोमोबेन्झिन पाहिजे आहे, तुम्ही ते ॲड करा CuBr प्लस HBr, CuBr प्लस HBr. मग इथे तुम्हाला काय मिळणार, ब्रोमोबेन्झिन मिळणार. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड ब्रोमोबेन्झिन विथ इव्होल्युशन ऑफ नायट्रोजन गॅस. ओके, म्हणजे खूप सोपी रिॲक्शन आहे. दिस इज अन सँडमेअर रिॲक्शन, रिप्लेसमेंट ऑफ डायअझो ग्रुप or substitution of diazo group by halogen. It is a Sandmeyer reaction. अशा पद्धतीने अमाइनमधले मी तुमच्या रिॲक्शन कव्हर केल्या. तुम्हाला उद्याच्या लेक्चरला, उद्याच्या दिवशी मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करून देणार आहे, आणि तुम्हाला जर काही टॉपिक हवा असेल एक्सप्लेन करून, तुम्ही मला ते कमेंटमध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे. तर मुलांनो, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सगळ्या लिंक दिल्या आहेत, त्या सगळ्या लिंक तुम्ही बघू शकताय. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, टेक केअर.